जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. नुकतंच ट्विटर जे आहे ते ट्विटर मित्रांनो एलॉन मस्क यांनी विकत घेतलेलं आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता बघा, एलॉन मस्क नाव ओन्स ट्विटर, ऑल ऑफ इट सोल्ड इन अ डील वर्थ $44 बिलियन. तर $44 बिलियन मध्ये मित्रांनो ही डील झालेली आहे. यामध्ये ट्विटरचे 100% जे शेअर्स आहेत ते एलॉन मस्क विकत घेणार आहेत. यामध्ये मित्रांनो जर आपण पाहिलं तर अगोदर ही कंपनी पब्लिक लिमिटेड होती, परंतु आता एकटे एलॉन मस्क या संपूर्ण कंपनीचे शेअर्स घेत असल्या कारणास्तव ही कंपनी आता प्रायव्हेट लिमिटेड होणार आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर मित्रांनो जवळपास एका शेअरसाठी त्यांनी $54.20 प्रति शेअर एवढे मोजलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो 100% जे शेअर आहेत ते विकत घेणार आहेत आणि लवकरच ही कंपनीचे ते मालक सुद्धा होणार आहेत. यामध्ये जर आपण पुढे पाहिलं तर सध्या काय सुरू बघा, द बोर्ड ऑफ ट्विटर हॅज ॲग्रीड टू अ $44 बिलियन टेक ओव्हर ऑफर फ्रॉम द बिलियनरी एलॉन मस्क. तर एलॉन मस्क तर्फे मित्रांनो एक ऑफर देण्यात आली होती. त्यामध्ये त्यांनी $44 बिलियन साठी जे ट्विटर आहे ते सेल करा असं त्यांनी सांगितलं होतं. तर मित्रांनो बोर्ड ऑफ ट्विटरचे जे बोर्ड मेंबर आहेत त्यांनी मित्रांनो ॲग्री केलेलं आहे की $44 बिलियन जे ट्विटरचं टेक ओव्हर आहे ते एलॉन मस्क यांना दिलं जाणार आहे. बिलियनरी ते आहेत, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यानंतर बघा, मिस्टर मस्क हू मेड द शॉक बिड लेस दॅन 2 वीक्स अगो. 2 हप्ते अगोदर त्यांनी मित्रांनो सांगितलं होतं ट्विटर हॅड ट्रेमेंडस पोटेन्शियल दॅट ही वूड अनलॉक. तर लवकरच एक महत्त्वाचा अनलॉक सुद्धा ते करणार होते, त्याबाबत त्यांनी वक्तव्य केलं होतं. नंतर ही ऑल्सो कॉल्ड फॉर अ सिरीज ऑफ चेंजेस. जी चेंजेसची सिरीज आहे ते सुद्धा त्यासाठी सुद्धा त्यांनी मित्रांनो कॉल केलं होतं. फ्रॉम रिलॅक्सिंग इट्स कॉन्टेंट रेस्ट्रिक्शन्स ऑफ इरॅडिकेटिंग फेक अकाउंट्स बाबत सुद्धा मित्रांनो त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य जे आहे ते 2 हप्त्या अगोदर केलेलं होतं. त्यानंतर जर आपण पुढे पाहिलं तर द फर्म इनिशियली रिवर्ब्ड मिस्टर मस्क्स बिड बट इट विल नाव आस्क शेअर होल्डर्स टू वोट टू अप्रूव्ह द डील. तर ही जी डील आहे ही अप्रूव्ह करण्यासाठी त्यांनी शेअर होल्डर्सला सुद्धा मित्रांनो त्या ठिकाणी विचारणा केलेली आहे. त्यानंतर जर आपण पुढे पाहिलं तुम्हाला ह्या चार्टवरनं पाहायला मिळेल की ट्विटरचे मित्रांनो जी काही शेअरची प्राईस आहे ती कशाप्रकारे कमी जास्त होताना आपल्याला पाहायला मिळते. या चार्टद्वारे तुम्हाला पाहायला मिळेल. जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर जवळपास मित्रांनो एका महिन्याच्या कालावधीमध्ये तर पाहू शकता तुम्ही बघा कसा ग्राफ आलेला आहे, खालीवर हा ग्राफ आलेला आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा अगोदर ग्राफ इथे होता, त्यावेळेस त्यांनी सांगितलं एलॉन मस्क यांनी की मी ट्विटर विकत घेणार आहे. तर त्यावेळेस मित्रांनो ग्राफ असा गेला. त्यानंतर पुन्हा एकदा हे जे काही वातावरण होतं ते शांत झालं आणि मग परत ग्राफ खाली येत होता. परंतु मित्रांनो परत त्यांचे वक्तव्य वारंवार येत होते आणि त्या कारणास्तव हा ग्राफ असा गेला. आणि आता ऑफिशियलरित्या जे बोर्ड ऑफ ट्विटरचे मेंबर्स आहेत त्यांनी ऑफिशियली सांगितलेलं आहे की ट्विटर हे एलॉन मस्क यांनी घेतलेलं आहे. तर लवकरच 100% शेअर्स ते घेणार आहेत विकत. एका शेअरसाठी ते जवळपास $54.20 प्रति शेअर ते देणार आहेत. आता जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तुम्हाला या चार्टवरनं पाहायला मिळेल एका शेअरची प्राईस $51.70 आहेत. त्यानंतर ते एका शेअरसाठी $54.20 प्रति शेअर डॉलर जे आहेत ते मोजणार आहात. त्यानंतर पुढे तुम्ही पाहू शकता बघा, मिस्टर मस्क इज द वर्ल्ड्स रिचेस्ट मॅन अकॉर्डिंग टू फोर्ब्स मॅगझिन. तर फोर्ब्सची एक मॅगझिन आहे, त्यानुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जर कोणी असतील तर ते मिस्टर मस्क म्हणजेच एलॉन मस्क आहेत. त्यानंतर जर आपण पुढे पाहिलं तर विथ ॲन एस्टिमेटेड नेट वर्थ ऑफ $273.6 बिलियन. त्यांची जवळपास नेटवर्थ जी आहे ती $273.6 बिलियन एवढी आहे. मोस्टली ड्यू टू हिज शेअर होल्डिंग इन इलेक्ट्रिकल व्हेकल मेकर टेस्ला which he runs. He also leads the aerospace firm SpaceX. यामध्ये जर आपण पाहिलं तर टेस्ला कंपनीचे ते ओनर आहेत. त्यानंतर जर आपण पुढे पाहिलं तर स्पेसएक्स या कंपनीमध्ये सुद्धा मित्रांनो त्यांचा महत्त्वाचा वाटा त्या ठिकाणी आहे. त्यानंतर जर आपण पुढे पाहिलं तर अर्लियर दिस मंथ ह्या महिन्या अगोदर मस्क परचेस्ड अ 9.2% स्टेक इन ट्विटर. तर जवळपास 9.2% शेअर जे आहेत ते ट्विटरमध्ये मित्रांनो एलॉन मस्क यांनी घेतले होते. दिस मेड हिम द सेकंड बिगेस्ट शेअर होल्डर. तर हे शेअर घेतल्यानंतर ते सर्वात जास्त शेअर घेणारे दुसऱ्या नंबरचे शेअर होल्डर त्या ठिकाणी झाले होते ट्विटर ह्या कंपनीमध्ये. द फर्स्ट वन बिंग वॅनगार्ड. पहिल्या क्रमांकाचे जे शेअर होल्डर आहेत ते वॅनगार्ड म्हणून आहेत विथ 10.3% स्टेक इन द कंपनी. त्यांच्याजवळ 10.3% शेअर होते. त्यानंतर ट्विटरचे जे CEO आहेत चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर पराग अग्रवाल जे भारतीय आहेत त्यांनी एलॉन मस्क यांना वेलकम केलं होतं पार्ट ऑफ द बोर्ड बट द बिलियनरी रिजेक्टेड द ऑफर. तर बोर्डच्या जे पार्ट होण्यासाठी त्यांना
जे CEO आहेत ट्विटरचे पराग अग्रवाल त्यांनी वेलकम केलं होतं, परंतु जे बिलियनरी आहेत म्हणजेच एलॉन मस्क त्यांनी ऑफर ती रिजेक्ट केली होती. नंतर जर आपण पाहिलं तर तेव्हापासून द टसल बिटवीन एलॉन अँड ट्विटर हॅज बीन गोईंग ऑन सिन्स देन. तर तेव्हापासून मित्रांनो ही जी टसल आहे ती सुरू झाली होती. त्यानंतर पुढे पाहू शकता द आयडिया ऑफ बाईंग ट्विटर. तर ट्विटर खरेदी करण्याची आयडिया कशी आली तर बघा, इट ऑल स्टार्टेड लास्ट मंथ. तर संपूर्ण जे आहे ते मागच्या महिन्यापासून सुरू झालं होतं. वेन मस्क आस्क्ड युजर्स. तर ज्यावेळेस मस्क यांनी त्यांचे जे ट्विटरचे फॉलोअर्स आहेत त्यांनी विचारलं होतं इफ ही शुड लॉन्च अ न्यू सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सिन्स ट्विटर डझंट ॲडहेअर टू राईट टू फ्री ऑफ स्पीच. तर त्यांनी सांगितलं होतं की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लॉन्च केला पाहिजे का एक नवीन. तर त्याबाबत त्यांनी विचारणा केली होती. कारण जर आपण पाहिलं तर ट्विटरवर जी राईट ऑफ फ्री ऑफ स्पीच आहे ती नसल्याचं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं. तर त्यानंतर बघा, टू विच मोस्ट युजर्स सेड दॅट ही शुड बाय ट्विटर इन्स्टिएट. तर जास्त करून त्यांचे जे युजर्स आहेत फॉलोअर्स आहेत त्यांनी सांगितलं होतं कमेंट्समध्ये की तुम्ही ट्विटरच विकत घेतलं पाहिजे. तर त्यानंतर मित्रांनो ती आयडिया त्यांना आली होती. द टेस्ला CEO ऑल्सो कंप्लेंट दॅट ट्विटर सप्रेसेस द राईट टू फ्री स्पीच. तर राईट टू फ्री स्पीचची जी काही अधिकार आहेत ते त्या ठिकाणी दबाव आणला जात असल्याचं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं. विच इज बिलीव्ड टू बी द फर्स्ट थिंग ही वुड सॉल्व ॲज द ओनर ऑफ ट्विटर. तर ट्विटरचे ओनर असल्यानंतर ते लवकरात लवकर ते सॉल्व करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतीलच. नंतर आपण जर पुढे पाहिलं तर इन द पास्ट सेव्हरल इयर्स मागील काही वर्षात द बिलियनरी ऑफन क्वेश्चन ट्विटर फॉर सेन्सरिंग सम व्हॉइसेस इन्क्लुडिंग फॉर्मर्स US प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प. तर मित्रांनो हे महत्त्वाचं या ठिकाणी वक्तव्य आहे. त्यानंतर पुढे पाहू शकता इनफॅक्ट देर वॉज अ टाइम वेन द प्लॅटफॉर्म अक्युज्ड मस्क ऑफ व्हायोलेटिंग ट्विटर्स टर्म्स अँड गाईडलाईन्स. त्यानंतर जर आपण पुढे पाहिलं तर काही कालावधीसाठी ट्विटरने सुद्धा मित्रांनो त्या ठिकाणी म्हटलं होतं की एलॉन मस्क जे आहेत ते ट्विटरचे पॉलिसीज आहेत, टर्म्स आहेत, गाईडलाईन्स आहेत त्यांना ते व्हायोलेट करत असल्याचे ते सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं फॉर ट्विटिंग इन्फॉर्मेशन रिलेटेड टू कोरोना व्हायरस. त्यानंतर पुढे पाहू शकता बघा, 4 चेंजेस एक्सपेक्टेड ॲट ट्विटर इफ एलॉन मस्क बाईज इट. तर बघा, जर ट्विटर एलॉन मस्क यांनी घेतलं तर 4 चेंजेस त्या ठिकाणी एक्सपेक्टेड आहेत, शक्यता आहे त्या ठिकाणी होण्याची. तर बघा ह्यामध्ये तुम्ही पाहू शकता त्यांनी काही क्वेश्चन्स विचारले होते ट्विटरवर. ओपनिंग ऑफ ट्विटर्स अल्गोरिदम इन अ मार्च 24 ट्वीट्स ट्विटर्स अल्गोरिदम शुड बी ओपन सोर्स. तर बघा त्यांनी या ठिकाणी एक ट्विटसुद्धा केलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी पोल मागितला होता त्यांच्या युजर्सकडून की ट्विटरचे जे अल्गोरिदम आहे ते शुड बी ओपन सोर्स असायला पाहिजे, सर्वांसाठी त्यांना पाहायला मिळालं पाहिजे की किती लोकांपर्यंत ते शेअर झालं किंवा किती लोकांना दाखवलं गेलं. तर याबाबतचं त्यांनी त्या ठिकाणी विचारलं होतं. जास्तीत जास्त जे त्यांचे युजर्स आहेत त्यांनी सांगितलं होतं 82% जास्तीत जास्त युजर्सने यस केलेलं होतं त्याबाबत. त्यानंतर पुढे पाहू शकता बघा, ट्विटर a de facto public town square. Mr. Musk has also slammed the microblogging website of what content is allowed there and what isn't. तर यामध्ये त्यांनी महत्त्वाचं विचारलं होतं का, फ्री स्पीच इज इसेन्शियल टू अ फंक्शनिंग डेमोक्रेसी. डू यू बिलीव्ह ट्विटर रिगॉरसली अदर्स टू हिज प्रिन्सिपल. तर याबाबत सुद्धा त्यांनी वक्तव्य केलं होतं. तर यामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे पोलिंगद्वारे त्यांनी युजर्सला ते वक्तव्य विचारलं होतं आणि यामध्ये सुद्धा महत्त्वाचे जे चेंजेस आहेत ते आपल्याला पाहताना मिळू शकतात, कारण ट्विटर त्यांनी आता विकत घेतलेलं आहे. नंतर व्हॉट नेक्स्ट फॉर ट्विटर. तर ट्विटर नंतर आता काय, तर बघा इट इज नॉट क्लिअर हू विल लीड द न्यू कंपनी. तर बघा हे अजूनपर्यंत क्लिअर झालेलं नाही आहे की नवीन जे ट्विटर असेल तर ते कोण लीड करेल. कारण मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे अगोदर जे CEO होते द फर्म कंपनी इज करंटली लेड बाय पराग अग्रवाल, भारतीय ते होते CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर पराग अग्रवाल यांच्यामार्फत ती कंपनी लीड केली जात होते. परंतु आता ती कंपनी एलॉन मस्क विकत घेतल्यानंतर ते कोणाला ती कंपनी चालवण्यासाठी देतात किंवा मग कोण ती लीड करेल याबाबतची अजून क्लॅरिटी त्या ठिकाणी आलेली नाही आहे. हू टूक ओव्हर फ्रॉम को फाउंडर अँड फॉर्मर बॉस जॅक डॉर्सी लास्ट नोव्हेंबर. तर लास्ट नोव्हेंबरमध्ये CEO पराग अग्रवाल यांनी ती जी कंपनी आहे ती त्या ठिकाणी लीड करण्यासाठी घेतली होती. बट इन हिज ऑफर डॉक्युमेंट मिस्टर मस्क टोल्ड ट्विटर्स बोर्ड आय डोंट हॅव कॉन्फिडन्स इन मॅनेजमेंट. तर बघा त्यांनी ह्या ठिकाणी सांगितलं होतं की मला मॅनेजमेंटवर कॉन्फिडन्स नसल्याचं सुद्धा त्यांनी ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे पाहू शकता बघा, अंडर द डील विच इज एक्सपेक्टेड टू क्लोज लेटर दिस इयर. तर या वर्षाच्या शेवटपर्यंत ही जी डील आहे ती क्लोज होण्याचे त्या ठिकाणी एक्सपेक्टेड होतं. ट्विटर शेअर्स विल बी डिलिस्टेड अँड इट विल बी टेकन प्रायव्हेट. तर बघा ट्विटरचे जे शेअर आहेत
ते त्या ठिकाणी डिलिस्टेड करावी लागेल, म्हणजेच ही लिस्टेड कंपनी आहे ट्विटर, ती डिलिस्टेड करावी लागेल आणि त्यांचे जे शेअर्स आहेत ते प्रायव्हेट करावे लागतील ज्यावेळेस एलॉन मस्क घेतील. आणि तुम्हा सर्वांना मी अगोदर सांगितले ही अगोदर पब्लिक कंपनी होती, ज्यावेळेस त्याचे शेअर जे आहेत ते लिस्टेड केले गेले होते. आता 100% शेअर्स जे आहेत ते एलॉन मस्क घेतल्यानंतर ती प्रायव्हेट कंपनी त्या ठिकाणी होऊन जाणार आहे, म्हणजेच एका व्यक्तीची ती कंपनी असणार आहेत पूर्णपणे. त्यानंतर जर आपण पुढे पाहिलं बघा, मिस्टर मस्क हॅज सजेस्टेड दिस विल गिव्ह हिम फ्रीडम टू मेक द चेंजेस ही वॉन्ट्स टू द बिझनेस. तर बघा महत्त्वाचं यांनी सांगितलेलं आहे की जे काही महत्त्वाचे चेंजेस आहेत ते या ठिकाणी त्यांना करता यावेत, या कारणास्तव महत्त्वाचं त्यांना अधिकार जे आहेत ते प्राप्त होऊ शकतात, या कारणास्तव त्यांनी हे घेतलेलं आहे. अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला दिलेली आहे. आता ऑफिशियली ट्विटरचे जे ओनर आहेत ते एलॉन मस्क झालेले आहेत आणि 100% शेअर होल्डर ते नक्कीच त्या ठिकाणी लवकरच होऊ शकतात. यासाठी थोडासा कालावधी लागू शकतो, कारण 100% शेअर्स जे आहेत ते घेण्यासाठीचा थोडासा कालावधी त्या ठिकाणी लागू शकतो आणि लवकरच एलॉन मस्क हे ट्विटरचे ओनर त्या ठिकाणी होऊन जातील. तर अशी संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक महत्त्वाची माहिती घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.